लोक तुम्हाला चिल्लर समजतात का? कारण तुम्ही स्वतःला तसं लोकांसमोर दाखवता. त्यामुळे लोक तुम्हाला चिल्लर समजतात, तुमची व्हॅल्यू करत नाहीत. गबाळ्यासारखं राहणं बंद करा. तुमच्याकडे किती ज्ञान आहे, किती ज्ञान असणार याच्यावर लोक बघत नाही. तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्यावर पडतं. स्वतःला स्वस्थ आणि निरोगी नीटनेटकं ठेवा. नेहमी स्वच्छ कपडे घाला. आपल्याला बघताच क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधीकधी लोक राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत तर वरच्या वर सजावटीला जास्त महत्त्व दिलं जाते. सजावट म्हणजे खूप मेकअप थोपणं किंवा मस्त नवीन नवीन कपडे घालून फिरणं असं नाही. स्वतःला टॉपटिप ठेवणं, नीटनेटकं ठेवणं तेवढं सुद्धा पुरेसं आहे या जगात. कधी कोणालाही घाबरून राहू नका. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच काम वाईट करत नाही आहात, वाईट मार्गाला नाही लागले आहात, तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. कारण कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागता त्यावेळेस लोकांपासून दबून राहू नका. ते नेहमी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे राहा. स्वतःला मजबूत दाखवा. लोक तुम्हाला मान देणार, नाहीतर भित्र्या माणसाला कोणी विचारत सुद्धा नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नसतो. आणि कोणाला घाबरायचं तर अजिबात गरज नाही. कारण नेहमी प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला, काही छोटं काम असेल तरी लगेच हातातलं काम सोडून दुसऱ्याकडे धावत जाण्याची गरज नाही आहे. मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय झालेली असते की त्याच्या बोलवण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून येता. तुमच्या हातातलं काम तुम्ही सोडून त्याच्याकडे धावत जाता. म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. आपल्याजवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीही किंमत नसते. तसंच माणसाचं पण असतं. समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहाल तेवढे जास्त ते तुमचा फायदा घेतील, तेवढीच जास्त तुमची किंमत कमी होईल. म्हणून लोकांच्या मागे जास्त पळपळ करत बसू नका. दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असला पाहिजे. आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ तेव्हा ते वचन देऊ तेव्हा तुम्ही ते मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे. तुम्ही तो शब्द मोडता कामा नये कधीच. कलियुग आहे असं म्हणतात, कारण इथे खऱ्यापेक्षा खोटे जास्त वापरतात. फसवणूक करणारे जास्त मिळतात. अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं हे गरजेचं आहे. तो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत नेहमी महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो. त्याला नेहमी लोक आदराने बघतात. नेहमी चांगल्या व्यक्तीचा मान त्याला मिळत असतो. वेळेची किंमत करा. मग ती वेळ तुमची असो किंवा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिलेली असते आणि आपण त्या वेळेला तिथे हजर नसू याला काहीही अर्थ नसतो. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाला वेळ कधीही किंमत करत नाही आणि इतर लोकही तर कधीच किंमत करत नाही. त्यामुळे तुम्ही वेळेची किंमत केलीच पाहिजे. आपल्याला वेळेच्या बाबतीत कायम वक्तशीर राहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा मग स्वतःच्या कामाची दिलेली असो. ज्या त्या वेळेस ते काम पूर्ण करणारा वक्तशीर असलेला व्यक्तीच प्रत्येकालाच आवडतो आणि हा वेगळा पण प्रभाव समोरच्यावरही पडतो. हे कायम लक्षात असू द्या. ते व्यक्ती 10तून 1 असं दिसतो. स्पष्ट आणि सडेतोज राहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या. स्वतःमध्ये स्पष्ट व्यक्तपणा असू द्या. कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली मत ठाम असू द्या. आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी खायला घालायला येत नाही. आपल्याला बोलण्यात स्पष्ट व्यक्तपणा असू द्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहायची गरज नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे जास्त कोणाला घाबराल ना तेवढे लवकर तुम्हाला घाबरवण्याच्या प्रयत्नात असतील. कायम समोरच्याच्या नजरेला नजर लावून बोला.
तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे तुमच्या वाट्याला जाणार नाही ते लोक. आपली कमजोर बाजू इतरांना सांगत बसू नका. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आणि संघर्ष, वाईट वेळ असतेच. आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर संघर्ष, दुःख आपल्या जीवनाला लागलेलंच आहे. तो आपल्या जीवनाचा भागच आहे. वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगत बसू नका. त्याने दुःख तर कधी कमी होतच नाही, त्याचा काहीही फायदा होत नाही. उलट लोक आपली खिल्ली उडवतात, मज्जा घेतात. आपण कमजोर बाजू इतरांना सांगून आपल्यावर इतरांना कुरखोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देतो. म्हणून कितीही दुःख येऊ द्यात, आपल्याकडे कितीही कमजोर बाजू असू देत, कोणालाही सांगत बसू नका. लोक फक्त त्याची थट्टा उडवणार. दिलासा देणं तर दूरचीच गोष्ट आहे.